अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंका सॉल कंटेंट. तर आजच्या व्हिडिओमधून एक अशी वस्तू की जी तुम्ही सदैव जवळ ठेवली तर त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये होणारे जे बदल आहेत ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. जसे की तुमच्या जवळच्या व्यक्ती आहेत आणि त्यांनी तुम्हाला नाकारलेलं आहे, झिडकारलेलं आहे आणि त्या तुमच्यापासून खूप दूर गेलेल्या आहेत, पण त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत यावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये म्हणा किंवा जिथे तुम्ही जॉब करता, जिथे तुम्ही काम करता, तिथे तुम्हाला मान सन्मान नसेल, पद प्रतिष्ठा नसेल, तर ते मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला तुमचं अट्रॅक्शन वाढवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला फक्त पैसा असून उपयोग नाही, पद प्रतिष्ठा या गोष्टी असल्या पाहिजे, समाजामध्ये मान सन्मान असणं गरजेचं आहे, ते मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. कधी कधी असं होतं की आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतात, आपल्याकडे स्किल असतं, आपल्याकडे सगळं असतं, पण तरीसुद्धा त्या गोष्टीसाठी, त्या प्रतिष्ठेसाठी, त्या पदासाठी आपल्याला नाकारलं जातं, आपल्याला मुद्दाम प्रमोशन दिलं जात नाही. अशा ज्या गोष्टी होतात किंवा कंपनीमध्ये बघा बॉस लोक असतात, ते काय करतात की मुद्दाम आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे आपल्यासारखं स्किलही नाही आहे, ज्यांच्यापासून आपल्या कंपनीला फायदाही होत नाही, त्यांना मुद्दाम प्रमोशन देणार आणि आपल्यासारख्या स्किल असणाऱ्या व्यक्तींना किंवा ज्यांच्यामुळे कंपनीला फायदा होतोय अशा व्यक्तींना मुद्दाम झिडकारलं जातं. अशा गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. काही जणांचं तर कसं असतं माहिती आहे का, ते दिसायलाही छान नसतात, त्यांच्याकडे कुठल्याच गोष्टी नसतात, स्किल नसतं, पैसा नसतो, कुठल्याच गोष्टी त्यांच्याकडे नसतात, पण त्यांना इतकी पद प्रतिष्ठा, मान सन्मान समाजामध्ये दिला जातो. आणि काहींचं तर असं असतं की दिसायला छान असतात, त्यांच्याकडे सगळं असतं, स्किल असतं, नोकरी असते, सगळं असतं, कुठेच काहीच गोष्टींची कमतरता नसते, पण त्यांच्याकडे मान सन्मान नसतो, त्यांना पद प्रतिष्ठा दिली जात नाही. अशांनी सुद्धा हा उपाय करू शकता. कधी कधी आपण काय म्हणतो की मी एवढं सगळं चांगलं केलेलं आहे तरी सुद्धा माझ्याच सोबत असं का होतं, मलाच लोक का झिडकारतात, मलाच लोक का नकारतात, त्याचप्रमाणे मलाच प्रतिष्ठा का मिळत नाही, मान सन्मान का मिळत नाही. आणि या गोष्टींचा विचार करून करून आपण इतरांशी आपलं कंपॅरिझन करतो आणि या गोष्टींचा विचार करून करून आपण डिप्रेशनमध्ये जायची वेळ आपल्यावरती येत असते, किंवा काही व्यक्ती तर डिप्रेशनमध्ये जातात सुद्धा. तर अशा गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायाने तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळणार आहे, पद प्रतिष्ठा या गोष्टी मिळणार आहे. कारण काय होतं ना की भरपूर पैसा असून उपयोग नाही, मान सन्मान असणंही गरजेचं आहे, पदप्रतिष्ठा असणंही गरजेचं आहे, आपले सगळे जवळचे नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, सगळ्यात जवळच्या व्यक्ती आपल्यापाशी असणं आवश्यक आहे, बरोबर. तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करा. या उपायासाठी फक्त एक वस्तू आहे की ती तुम्हाला जवळ ठेवायची आहे आणि हा उपाय केल्यापासून 11 दिवसाच्या आत तुम्हाला अनुभव येतो, अगदी अनुभव सिद्ध हा उपाय आहे. तर कोणता आहे तो उपाय हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवसापासून म्हणजे कोणत्याही दिवशी सुरू करू शकता. सर्वात महत्त्वाचं, कुठलाही उपाय करत असताना, कुठलीही सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. फक्त मी सांगतेय आणि तुम्ही उपाय करताय तर त्या उपायाला काहीही अर्थ नाहीये, किंवा फक्त करायचं म्हणून तुम्ही करताय तर काहीच अर्थ नाही. चला करून बघूयात काय होतंय ते असं म्हटला तर त्या उपायाला तुम्हाला कधीही अनुभव येणार नाही. उपाय करत असताना त्या उपायाविषयी तुमच्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे की खरंच या उपायाने माझ्या आयुष्यात चमत्कार होणार, अनुभव मला येणार. अगदी श्रद्धेने, विश्वासाने तुम्ही तो उपाय केला तर त्या उपायाचा अनुभव आपल्याला नक्की येतो आणि तो उपाय फलित होतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागत आहेत तर त्या कोणत्या, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे लाल कलरचा धागा. तो पूर्ण लाल असावा असा धागा आपल्याला घ्यायचा आहे. चिमूटभर हळद लागणार आहे. एक अक्रोड तुम्हाला लागणार आहे. आता अक्रोड जे आहे ते सर्वांनाच माहिती असेल, मी इथे इमेजमध्येही शो करते. अक्रोड हे तुम्हाला कुठल्याही ड्रायफ्रूट्सच्या दुकानामध्ये मिळेल, किंवा कुठल्याही किराणा शॉपमध्ये, कुठल्याही मॉलमध्ये, किंवा पूजेचं साहित्य मिळतं तिथे, आयुर्वेदिक दुकानांमध्ये तुम्हाला अक्रोड मिळेल. जे मोठं अक्रोड असतं, सुपारीसारखं, सुपारीहून थोडंसं मोठं असतं, अशा आकाराचं अक्रोड जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. आणि तुम्हाला एक सोन्याची वस्तू घ्यायची आहे.
आता सोन्याची वस्तू म्हटलं की तुम्हाला टेन्शन येणार, पण आपल्या घरात जी आहे तीच तुम्हाला या उपायासाठी वस्तू घ्यायची आहे. तुम्ही सोन्याची अंगठी घेऊ शकता, सोन्याचं कानातलं घेऊ शकता, सोन्याचं मंगळसूत्र घेऊ शकता, सोन्याची चैन घेऊ शकता. जे काही तुमच्याकडे आहे त्यातील कुठलाही एक सोन्याची वस्तू तुम्ही घेऊ शकता. हा उपाय तुम्ही देवघरामध्ये देवांच्या समोर बसूनही करू शकता किंवा अशा ठिकाणी करा जिथे शांतता असेल. तुम्हाला हा उपाय करत असताना कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अशा ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय असा करायचा आहे, तुम्ही जिथे कुठे बसणार आहात त्यानंतर अक्रोड जे आहे ते अक्रोड तुम्हाला एखाद्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायचं आहे. तुम्हाला थोडंसं गोमूत्राने ते जे अक्रोड आहे त्या अक्रोडवरती तुम्हाला थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे. गोमूत्र यासाठी शिंपडायचं आहे कारण ते अक्रोड आपण शॉपमधून आणलेलं असतं. तिथून घरी आणेपर्यंत त्याला बऱ्याचशा म्हणजे खूप वाईट गोष्टी म्हणजे नकारात्मकता असेल, नजरबाधा असेल किंवा कितीतरी हातातून त्या आपल्यापर्यंत वस्तू आलेल्या असतात. घरात शिवताशिवत झालेली असेल, सुतक असेल, अशा गोष्टींचा प्रभाव त्याच्यावरती पडलेला असतो. त्यामुळे कुठलाही उपाय करताना त्या वस्तू आपल्याला आधी पवित्र करून घ्यायच्या असतात. तर हे जे अक्रोड आहे यावरती तुम्ही थोडंसं फुलाने गोमूत्र शिंपडून घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपली जी चिमूटभर हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला त्याची ओली पेस्ट करायची आहे. त्यानंतर आपण जी सोन्याची वस्तू घेतलेली आहे, मग भले तुम्ही अंगठी घ्या, तुम्ही मंगळसूत्र घ्या, तुम्ही कानातलं घ्या, ती जी सोन्याची वस्तू आहे ती सोन्याची वस्तू त्या हळदीमध्ये बुडवून तुम्हाला त्या सोन्याच्या वस्तूने अक्रोडला हळद लावून घ्यायची आहे. जे अक्रोड आहे त्या अक्रोड समजा आता तुम्ही अंगठी घेतली, अंगठीला तुम्हाला काय करायचं त्या हळदीमध्ये बुडवायचं, मग ती हळद अंगठीला लागणार आणि त्या अंगठीने तुम्हाला त्या अक्रोडला हळद लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे हळद लावून झाल्यानंतर तुम्हाला जो लाल धागा सांगितलेला आहे तो लाल धागा तुम्हाला या अक्रोडला 7 वेळा गुंडाळायचा आहे. 7 वेळा गुंडाळत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र पहिल्यांदा तुम्ही गुंडाळणार तेव्हा हा मंत्र म्हणायचा, परत दुसऱ्यांदा गुंडाळणार परत मंत्र म्हणायचा, असं 7 वेळा तुम्हाला लाल धागा गुंडाळत असताना हा मंत्र म्हणायचा आहे. पहिल्यांदा तुम्ही धागा गुंडाळत आहे, मंत्र म्हणायचा ओम ह्रीम क्लीम वश वश स्वाहा. दुसऱ्यांदा तुम्ही धागा गुंडाळत आहे, ओम ह्रीम क्लीम वश वश स्वाहा. तिसऱ्यांदा तुम्ही धागा गुंडाळत आहे, ओम ह्रीम क्लीम वश वश स्वाहा. मंत्र स्क्रीनवरतीही फ्लॅश होणार आहे. हा मंत्र 7 वेळा म्हणून तुम्हाला तो 7 वेळा धागा बांधून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे अक्रोड आहे ते तुम्हाला एका लाल कापडामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही छोटंसं लाल कापड घेऊ शकता किंवा ब्लाऊज पीस असेल तर त्याचा छोटासा तुकडा तुम्ही घेऊन त्यामध्ये हे अक्रोड तुम्हाला बांधायचं आहे. त्याची तुम्हाला एक छोटीशी पोटली तयार करून घ्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हापासून ती पोटली तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या सोबत ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही ही पोटली तयार करणार त्या क्षणापासून त्या दिवसापासून ही पोटली तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची असते. पुरुष लोक असतील तर त्यांनी आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये, शर्टच्या खिशामध्ये, वॉलेटमध्ये ठेवायचे आहे. स्त्रिया असतील तर त्यांनी साडी घालत असतील तर साडीच्या पदराला तुम्ही बांधू शकता, ओढणी असेल तर ओढणीच्या पदराला बांधू शकता किंवा मग तुम्ही जीन्स वगैरे घालत असाल, कुर्ती घालत असाल तर तुम्ही खिशामध्ये ठेवू शकता, पर्समध्ये ठेवू शकता. ही जी पोटली आहे तुम्ही जेव्हा पण बाहेर जाणार आहात, जॉबसाठी जाणार आहात, कुठे व्यवसाय करण्यासाठी जाणार आहात, समाजामध्ये तुम्ही 4 चौघांमध्ये तुम्ही बोलण्यासाठी जाणार आहात, तुम्ही शॉपिंगला चाललाय, तुम्ही बाजार करायला चाललाय किंवा तुम्ही कुठेही चाललेला आहात, फक्त घराच्या बाहेर पडताना ही पोटली तुम्ही सदैव तुमच्यासोबत ठेवायची आहे. आणि जेव्हा तुम्ही घरात सगळं काम वगैरे करून संध्याकाळी परत घरात येणार तेव्हा ही पोटली तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. म्हणजे पवित्र ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे. आता समजा एखाद्या घरामध्ये सासू सुनेचं पटत नसेल, सासू सुनेचं पटत नसताना सासूने किंवा सुनेने दोघींपैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी ही पोटली करा. ती पोटली समजा आता सासू सुनेचं पटत नाहीये, सुनेनी ही पोटली केली, सुनेनी जेव्हा सासूबरोबर ती बोलत असेल तेव्हा ही पोटली तिच्याजवळ ठेवायची आहे. हे केल्यामुळे काय होणार आहे तर त्या सासू आणि सुनेमधील जे काही मतभेद होतात किंवा ज्या काही गोष्टी आहेत की ज्यामुळे त्यांची भांडणं होतात, एकमेकांचं पटत नाहीये, त्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला मदत होणार, त्यांचं नातं सुधारणार, त्यांच्यातले जे विवाद आहेत ते विवाद बंद होणार आणि त्यांचं नातं परत एकदा प्रेमाने फुलणार. इतकी पोटली प्रभावी आहे. तुम्हाला 2 ते 3 तासातच या पोटलीचा अनुभव यायला लागणार आहे. म्हणजे तुम्ही 4 चौघात जेव्हा बोलायला जाल, इंटरव्ह्यूला जाल, नोकरीच्या ठिकाणी जाल, व्यवसायाच्या ठिकाणी जाल, तेव्हा ही पोटली तुम्ही सदैव सोबत ठेवायची आहे. ही पोटली तिचं काम करत राहणार आहे. तिचे सकारात्मक गुण ती दाखवणार आहे, तिचे चमत्कार तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे.
पण एक दिवस पोटली केली आणि एक दिवस जवळ ठेवली म्हणजे तुम्हाला अनुभव येणार आहे असं नाही. तुम्हाला कमीत कमी 11 दिवस ही पोटली बनवून तुमच्या जवळ ठेवायची आहे. 11 दिवसामध्ये तुमचं कुठलंही काम असू द्या ते पूर्ण होणार, अनुभव येणार. 11 दिवसानंतर ही पोटली तुम्ही पाण्यात सोडून देऊ शकता. आणि जर तुम्हाला नाहीच 11 दिवसात अनुभव आला तर 41 दिवस तुम्हाला ही पोटली जवळ ठेवायची आहे. 11 दिवसात अर्ध काम झाले आणि तुम्हाला वाटत असेल की अजून माझं अर्ध काम पूर्ण व्हायचं आहे, तर तुम्ही 41 दिवस ही पोटली ठेवा आणि 41 दिवसानंतर ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 41 दिवस तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. 11 दिवसात अनुभव आला तर पाण्यात सोडून द्या. 11 दिवस झाले तरी तुम्हाला वाटलं की नाही काम झालं तर 41 दिवस ठेवून तुम्ही नंतर ती पाण्यात सोडून द्यायची आहे. या उपायासाठी आपण जे अक्रोड वापरणार आहे, अक्रोड हे वशीकरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा एक घटक आहे. अक्रोडमुळे आकर्षण क्षमता वाढते. आकर्षण क्षमता वाढवण्यासाठी अक्रोड हे अतिशय महत्त्वाचं वास्तुशास्त्रात, ज्योतिषशास्त्रात लाल किताबामध्ये सांगितलेलं आहे. सोनं म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आणि हळद म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंचं स्वरूप. त्यातली ऊर्जा आणि सकारात्मकता जागृत होते आणि जेव्हा या सगळ्या वस्तू एकत्रित तुम्ही तुमच्यासोबत पोटली बनवून ठेवता तेव्हा त्याचा अनुभव आपल्याला यायला लागतो, कारण ते एक जागृत वस्तू तयार होत असते जिथे भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मींचा साक्षात वास असतो. आणि जेव्हा ही पोटली तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल तेव्हा तुम्हाला मान सन्मान मिळेल, पदप्रतिष्ठा मिळेल, तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला मिळतील. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, दुरावलेली जी नाती आहेत ती जवळ येतील. तुम्हाला जे झिडकारत होते, नाकारत होते ते तुमच्या जवळ येतील, तुमच्याकडे ते आकर्षित होतील, तुमच्या मागे पुढे करतील. जशी जशी तुमची आकर्षण शक्ती वाढेल तशी तशी लोक तुमच्या अवतीभवती फिरायला लागतील, तुमचे सल्ले घ्यायला लागतील, तुम्हाला मान सन्मान मिळेल. तर अगदी घरगुती पदार्थांमध्ये, घरगुती गोष्टींमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. खूप साधा सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी उपाय आहे. तुम्ही सुद्धा हा उपाय करा, अनुभव घ्या. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.